आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। ठाणे के कोपरी स्थित संत तुकाराम मैदान में तारामाउली सेवा संस्था द्वारा 3 दिसंबर से 13 दिसंबर तक हर वर्ष की भांति इस वर्ष भी समाज कल्याण हेतु नवचंडी महायज्ञ का आयोजन किया गया, जिसका आयोजन धर्मदास महाराज जी के सानिध्य में संपन्न हुआ। इस भूमि पूजन में विधायक संजय केळकर, ज्येष्ठ नगर सेवक भरत चौहान, ओमकार भरत चौहान सपरिवार समेत समस्त कोपरीवासी उपस्थित रहे। बता दें, यह महायज्ञ पिछले 20 वर्षों से लगातार आयोजन किया जा रहा है। इन 10 दिनों में विभिन्न धार्मिक एवं सामाजिक कार्यक्रम भी आयोजित किए जाते हैं। इसमें मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री समेत सभी मंत्री नेताओं की उपस्थिति रहती है। साथ ही जनता का भी उत्तम सहयोग मिलता है। बड़े ही धूमधाम एवं पारंपरिक तरीके से यह महायज्ञ संपन्न होता है। आए हुए सभी अतिथियों का चुनरी ओढ़ाकर स्वागत किया गया और अंत में ज्येष्ठ नगर सेवक भरत चौहान ने सभी का आभार व्यक्त किया। यांच्या तारामाउली संस्थेच्या माध्यमातून, महात्मा फुले मार्केटच्या माध्यमातून इथे मोठ्या संख्येने या ठिकाणी या टीमच्या माध्यमातून गेली 20 वर्ष हा देवीचा उत्सव होते। आज तर मंडप पूजन आहे, भूमिपूजन आहे। माझं भाग्य आहे की अनेक वर्ष हा भूमिपूजन जे आहे ते माझ्या हातून या ठिकाणी होतं आणि एक प्रकारची ही शक्ती आहे। हा देवीचा उत्सव केवळ धार्मिक नाही तर याला सामाजिक, सांस्कृतिक सर्व अंग आहे। महाआरोग्य शिबिर असेल, करिअर गायडन्स शिबिर असेल, निरनिराळ्या वंचित दुर्लक्षित लोकांना मदत देण्याचं काम असेल, असे अनेक उपक्रम देखील या 10 दिवसाच्या देवीच्या उत्सवामध्ये देवीच्या आशीर्वादाने या ठिकाणी केले जातात। 20 वर्ष हा उपक्रम चालू ठेवणं 10 दिवस हे सोपं काम नाही। फार मोठी टीम या ठिकाणी काम करते आणि मला असं वाटतं की अनेक वेळेला निवडणुका येतात तेव्हा अनेक उपक्रम आपल्याला बघायला मिळतात, परंतु सातत्याने 20 वर्ष एखादा उपक्रम चालू ठेवणं हे त्याच्या पाठीमागची ही एक मोठी साधना आहे आणि देवीच्या कृपेने ही साधना जी आहे ती अशी चालत राहो आणि भक्तीतून शक्ती मिळत राहो, अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो। जगद्गुरु धर्मदासजी महाराज यांच्या माध्यमातून आमचे प्रमुख नेते संजयजी केळकर साहेब यांच्या शुभ हस्ते हे हर वर्षी मंडप पूजन होत असतो आणि हे सांस्कृतिक, सामाजिक आणि आरोग्याची असे 10 दिवसाचे उपक्रम असतात, जसं केळकर साहेबांनी सांगितलं। आणि ह्याच्यामध्ये सर्व भक्त असतात, म्हणजे त्याच्यामध्ये व्यापारी वर्ग असो, आमचे महिला भगिनी असो, या युवक असो, या सिनियर सिटीजन, हा एक सर्वांचा एक म्हणजे कोपरीकरांचा हा एक मोठा कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये सर्व लोक, सर्व समाजाचे घटक यामध्ये उपस्थित असतात। मग मी असो, डॉक्टर सोनल असो, ओमकार चव्हाण असो, आम्ही सर्व जी आमची टीम आहे सर्व, कारण एका व्यक्तीकडनं हे गोष्टी होत नाही। जसं नितीन साहेबांनी, आमच्या केळकर साहेबांनी सांगितलं की सर्व टीममुळे काम होतात, त्याबद्दल मी या सर्व टीमचे आभार मानतो। आणि असेच 10 दिवसाचे कार्यक्रम आपण बघाल की सर्व कार्यक्रम आपण लोकोपयोगी आहे, लोकांच्या सेवेसाठी आहेत, लोकांची ज्या गोष्टीची गरजेचे आहेत, मग त्यामध्ये मग काही आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तिथं ऑपरेशन फ्री ठेवले, असे बी काही गोष्टी आहेत, तर ते आपल्या निदर्शनात येईल दर टायमाला। आणि याबद्दल मी संजयजी केळकर साहेब, आमचे आमदार निरंजन डावकर साहेब, अध्यक्ष संजयजी केळकर यांचे भी अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांचे भी आम्हाला प्रमुख उपस्थित असतात। साल से अनुष्ठान सहस्त्र चंडी हवनात्मक नौकुंडी महायज्ञ हो रहा है, जो जन कल्याणार्थ, विश्व कल्याणार्थ, सभी के सुख शांति के लिए, देश के सुख के लिए, देश की पर्यावरण सुंदर रहे, सब स्वस्थ रहे, सब में एकता रहे, सब सनातनी रहे, ऐसे ये मार्गशीर्ष में भगवान ने कहा है, मासा नाम मार्गशीर्षो, महीनों में मार्गशीर्ष हूँ। ये मार्गशीर्ष जो है ना, ये महालक्ष्मी का महीना है। इसमें महालक्ष्मी की आराधना करने से, भगवती की आराधना करने से लक्ष्मी को प्रसन्नता होती है। लक्ष्मी हमारे घर में रुकी, लक्ष्मी तो सभी को चाहिए। लोग कहते पैसा आता रुकता नहीं है, ये जो अनुष्ठान है ये लक्ष्मी के लिए में माँ भगवती प्रसन्नता होती है, आपके घर में सुख शांति आती है, आपके घर में लक्ष्मी आती है। ये 3 दिसंबर को माँ भगवती का आगमन होगा, शोभा यात्रा भव्य रूप में होगी और इसके बाद माँ भगवती की स्थापना होगी और 4 तारीख से कार्यक्रम का शुरुआत होगी। और सोनल, इनकी माताजी भावना और पूरा तारामाउली संस्था, पूरा कोपरी, ये सभी मिल के कहते हैं ना, माँ भगवती के अनुष्ठान मिल के जब हम सब लोग करते हैं
एकता में ही शक्ति है। जहाँ मुट्ठी बंद वही ताकत है। सब एकता से मिलके, एक साथ मिलके जब माँ भगवती की आराधना करते हैं तो भगवती प्रसन्न होती है। माहिती असेल, तारामाऊली सामाजिक सेवा संस्था, न्यू गावदेवी भाजी मार्केट आणि सर्व आमचे कोपरीकर बांधव या सर्वांच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो। आपले नगरसेवक भरत चव्हाण साहेब असतील, संजयजी केलकर साहेब असतील, आमदार संजयजी केलकर साहेब असतील, आमदार निरंजन डावकरे साहेब असतील, अध्यक्ष संदीपजी लेले असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, यांच्या सर्वांच्या वतीने हा तारामाऊली सामाजिक सेवा संस्थाच्या नवकुंडी जे हवनात्मक कार्यक्रम आम्ही करतो, तेव्हा आपण हे हवन करताना कुठल्याही व्यक्तीला इकडे हवनासाठी काही पैसे द्यावे नाही लागत। हवन एकदम मोफत असतं। इकडे महाभंडारा असतो, जिथे 5 ते 10 हजारचे व्यक्ती आपले महाभंडाराचा लाभ घेतात आणि आपलं आरोग्य शिबिर ज्याच्यामध्ये 2000हून अधिक हे पेशंट हे तेथे येऊन उपचार घेत असतात। असा सांस्कृतिक कोली आगरी गीतांचे आपले फेम दादूस ही या देखील कार्यक्रमाला आहेत उपस्थित। आमचे सिंधी बांधवांचे ओमीसाई महाराज हे देखील आहेत उपस्थित। आमच्या कोपरीकरांसाठी जे कोपरी आम्ही आयडल ठेवतो, सिंगिंग कॉम्पिटिशनचा आयडल ठेवतो, जो सिंधी समाजाच्या वतीने होतो, तो देखील आपण करायचा इकडे प्रयत्न। कारण आपण जेव्हा प्रोत्साहन देणार इकडच्या कलाकारांना, तेव्हा जाऊन ते पुढे जाऊन आपलं राष्ट्रामध्ये कुठेतरी नाव रोशन करू शकतील। म्हणून आम्ही सर्व अशा कलाकारांचे आणि यांचे नवदुर्गाचं जे सन्मान असतं, ठाणेचे जे नवदुर्गा असतात त्यांचा सन्मान, महिलांचा सन्मान करण्यात येतं। हे सर्व जे कार्यक्रम आहे ते एकदम भक्तिभावानी होत असतं आणि आपलं जेवढे भक्त इकडे जोडू शकतात तेवढं भक्त जोडण्याचं आम्ही काम इकडे करत असतो। आणि हे आम्ही इकडे हीच प्रार्थना करतो की सर्व ठाणेकरांना, सर्व लोकांना इकडे सर्वांना समृद्धी दे, ऐश्वर्य दे, हीच प्रार्थना करतो। धन्यवाद।